तामिळ कवी आणि गीतकार वैरामुथू यांना 2025 सालासाठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा 14 मार्च रोजी करण्यात आली आहे. एखाद्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे हा त्या भाषेचा गौरव मानला जातो. परंतु वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये निषेधाचे सूर उमटू लागलेत. त्यांचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. काय आहे त्याचं कारण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तामिळ साहित्यातील मोठ्या योगदानासाठी वैरामुथू यांना ज्ञानपीठ सन्मान देण्यात येत असल्याचं भारतीय ज्ञानपीठातर्फे जाहीर करण्यात आलं. आतापर्यंत ज्ञानपीठ मिळवणारे हे तिसरे तामिळ साहित्यिक ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार 1975 मध्ये अकिलन आणि 2002 मध्ये जयकांतन यांना मिळाला होता. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टालिन, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन अशा मान्यवरांनी त्यांचं अभिनंदनही केलं. मात्र या पुरस्काराच्या घोषणेनंतर तामिळनाडूमध्ये मोठा वाद निर्माण झालाय. अनेक लेखक, कलाकार, स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरील मीटू आंदोलनाशी संबंधित जुन्या आरोपांची आठवण करून देत पुरस्काराला विरोध केलाय. साहित्यिक सन्मान देताना नैतिकता आणि महिलांचा सन्मान दुर्लक्षित करता कामा नये असं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे. 2018 मध्ये भारतात मीटू आंदोलन सुरू झालं तेव्हा वैरामुथू यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. पार्श्वगायिका चिन्मयी श्रीपदा यांनी सर्वप्रथम जाहीर आरोप केले. 2000 ते 2006 या काळात वैरामुथू यांनी आपल्याशी अयोग्य पद्धतीने संपर्क साधला, हॉटेलमध्ये बोलावलं आणि करिअर बिघडवण्याची धमकी देखील दिली असं त्यांनी म्हटलं होतं. गायिका भुवना शेसन यांच्यासह सुमारे 20 महिलांनी यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. मात्र वैरामुथू यांनी हे सर्व आरोप नाकारले होते. रजनीकांत आणि कमल हसन यांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल चिन्मयी श्रीपदा यांनी म्हटलं आहे की शक्तिशाली पुरुष नेहमी एकमेकांना साथ देतात. महिलांच्या वेदनेची त्यांना पर्वा नसते. आज ज्ञानपीठ पुरस्काराची प्रतिष्ठा कमी झाली असल्याचं पत्रकार ललिता यांनी म्हटलंय. ज्ञानपीठ निवड समितीला मीटू प्रकरणाची माहिती नाही किंवा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे असं लेखक अनंत नारायण यांनी म्हटलंय. यापूर्वी 2021 मध्ये केरळमधील ONV अकॅडमीने वैरामुथू यांना ONV पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. मात्र व्यापक विरोधानंतर वैरामुथू यांनीच हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार वैरामुथू यांच्या निमित्ताने वादात सापडला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या विषयासंदर्भात काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. महाराष्ट्र दिनमानचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.